अखिल चित्रेंनी वांद्रे किल्ल्यावरचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। 48 तास होऊन गेले तरी सुद्धा कुणावर कारवाई नाही असं त्यांनी म्हटलंय। दारू पार्टीची दृश्य पाहून संताप आला होता ना असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलाय। किल्ले अडवा अड्डे बनवा हे नवं धोरण आहे का असा प्रश्न सुद्धा चित्रेंनी विचारलाय। अखिल चित्रेंचा सांस्कृतिक मंत्रालयावर हा निशाणा आहे। स्वतः अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। अखिल, दारू पार्टीची दृश्य पाहून अनेकांना संताप आलेला आहे आणि असं असून सुद्धा काही कारवाई झालेली दिसत नाही। तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही ही पोस्ट करण्यामागचा उद्देश काय आहे? बघा, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा हा व्हिडिओ समोर आला आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं या विषयावरती टीका व्हायला लागली, तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की जर परवानगी दिली असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल। बरोबर। आता 48 तास उलटलेले आहेत। प्रथम दर्शनी असं जाणवत आहे की एक्साइज डिपार्टमेंटनी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिलेली, पर डेच्या अनुषंगाने परवानगी दिली होती। तर आता त्यांच्यावरती तर अजून कारवाई झालेली नाहीये। समजा आपण असं ग्राह्य धरू की बाबा त्यांनी परवानगी दिली नव्हती, तर समजा परवानगी दिली नव्हती आणि तरी सुद्धा आयोजकांनी सर्रास दारू विक्री तिकडे केलेली आहे एका ऐतिहासिक वास्तूवरती, बरोबर, तर मग पोलिसांनी त्यांच्यावर अजून आयोजकांवर गुन्हा दाखल का नाही केला? त्यांच्यावर कारवाई का नाही केली? मुंबई पोलीस ऍक्ट मध्ये प्रतिबंधक कारवाई करता येते, नशाबंदी कायदा आहे त्याच्यात करता येते, पोलिसांनी का केली नाही? बरं, आता ज्या दिवसाचा तो व्हिडिओ आहे की तिथे दारू विक्री सर्रास केली जाते, काउंटर लावलेले आहेत अल्कोहोलचे, लिकर कुठे सर्व केलं जाते त्याचे मोठमोठे होर्डिंग लावले आहेत, किंगफिशर ब्रँड अल्कोहोलचे वेगवेगळ्या ब्रँडचे ऍडव्हर्टिजमेंट तिथे झाले, त्याच दिवशी सांस्कृतिक मंत्री त्या कार्यक्रमात सहभागी होतात। मग ते कार्यक्रमात जाताना त्यांना दिसलं नाही का की त्या किल्ल्यावरती ते एक हेरिटेज साईट आहे, त्या हेरिटेज साईट वरती एकतर तुम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम करायला परवानगी दिली, काल परवापर्यंत आम्हाला कळत नव्हतं की या आयोजकांना कोणाचा आशिष आहे, पण आता कळलं की आशिष शेलारांचंच आहे। तर सांस्कृतिक मंत्री हे कुठलं सांस्कृतिक ठेवा वाढवण्यासाठी तिथे गेलेले आणि त्यांना तिकडे जर दिसलं अशा प्रकारचं जे तिकडे कार्यक्रमात दारू विक्री होत आहे, दारूचे ऍड होत आहेत, मग सांस्कृतिक मंत्र्यांनी तिथनं काढता पाय का नाही घेतला? त्याच्यानंतर हे आदरणीय आशिष शेलारजी रोज माध्यमांसमोर येत असतात आणि काही ना काही संस्कृतीबद्दल, हिंदुत्वाबद्दल ते काय त्यांचा ढोंगीपणा करत असतात। त्यांनी का ह्याच्यावरती काही खुलासा केला नाही? ते तिथले स्थानिक आमदार देखील आहेत, त्यांनी का कारवाईची मागणी केली नाही? नक्की हे सगळे प्रश्न उपस्थित होतात। ह्याचं उत्तर आदरणीय आशिष शेलारजींनी, ते सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांनी समोर येऊन आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी ह्याच्याबद्दल खुलासा करावं। नक्की नक्की। अखिलजी, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल, तुमची भूमिका मांडली त्याबद्दल। अखिल चित्रे म्हणतात ते अगदी बरोबर। सगळ्या प्रसार माध्यमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे की जर अशी घटना घडलेली असेल तर ती गंभीर आहे आणि ज्यांच्यामुळे हे घडलंय, ज्यांनी परवानगी दिली त्या सगळ्यांवर कारवाई होईल। पण हे बोलून सुद्धा 48 तास उलटून गेलेले आहेत आणि अजून सुद्धा कुठलीही कारवाई झालेली नाही। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार या संदर्भात काही प्रतिक्रिया देतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। जसं अखिल चित्रे म्हणाले, तो आमच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतकडे त्यांनी प्रतिक्रिया द्यावी की का अजून सुद्धा कारवाई झालेली नाही। साठी आहे राजकारण एका राहिलं बाजूला, त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलोच नाही। माझी कौटुंबिक पार्श्वभूमी, माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे मांडायला मी इथं आलेलो आहे। आपण जेव्हा प्रवेश जो केला तर वरिष्ठांशी वगैरे तुमचं कोणाशी बीजेपीच्या वरिष्ठांशी बोलणं झालं होतं का, की फक्त तालुका अध्यक्ष किंवा इथे खासदार यांच्याशीच बोलणं होऊन हा प्रवेश झाला? माझं या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्ष प्रवेश केला। माहिती अशी समोर येते की कार्यकर्ते आपल्यासोबत आले होते, त्यांची आता काय भूमिका असणार आहे? आता मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही। कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय, समाज माध्यमांमध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे। मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही।
मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय. कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, कारण की मी त्यांच्यासोबत आहे. मला विश्वास आहे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील. या सर्व प्रकरणामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का? माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही. कारण माहिती समोर अशी येते की आपली एका वरिष्ठ नेत्याची बैठक झाली. त्यांनी आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आश्वासन दिलं होतं, तसंच 2029ला उमेदवारी देऊ असं आश्वासन देखील दिलं होतं. त्यानंतर हा प्रवेश झाल्याचं सांगितलं जात आहे. माझं वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा या संदर्भात झालेली नाही. असा कुठलाही शब्द नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये काम करणार आहे. ते सत्तेच्या सोबत राहून त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं, सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोहोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं, त्या लोकांच्या अडचणी दूर कराव्यात, एवढाच प्रामाणिक हेतू होता माझा. सर, प्रसारमाध्यमांवर अशी चर्चा आहे की भाजपामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आणि 24 तासात तो परत स्थगित करण्यात आला. हा भाजपाचा स्टंट असू शकतो का, काय सांगा? नाही, या बाबतीत मला काहीच म्हणायचं नाही. आता ज्या पक्षातून आपण इथे प्रवेश केला त्या पक्षाच्या सुप्रिया सुळे असतील किंवा इतर मोठे नेते आहेत, त्यांच्याशी काही तुमचा संपर्क झाला का? त्यांनी तुम्हाला काही फोनवरून आता चर्चा झाली का? नाही, माझा कोणाशी काही संपर्क झालेला नाही. बरं, जिल्हा परिषदेचे अध्यक्षाचं काहीतरी आमिष. बातमी बीडमधून आहे. बीड तालुक्यातील उदंड वडगाव इथं शेतीच्या वादातून लोखंडी रॉड आणि धारधार शस्त्रानं 4 जणांवर प्राणघातक हल्ला झालाय. भावकीतीलच 5 ते 6 जणांनी हा हल्ला केलाय. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. शेतीच्या वादातून चौघांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. हा मारहाणीचा व्हिडिओ. पुन्हा एकदा मारहाणीची घटना बीडमध्ये. जरी व्यक्तिगत पातळीवरचे वाद असले, 2 गटातले भावकीतले वाद असले, तरी सुद्धा मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय. एक आम्ही शेती मोजून घेतलेली होती शासकीय मोजा लावून. तर ते आमच्या भावकीकडे एक एकर क्षेत्र आमचं फिरत होतं. तर ते आम्ही त्यांना सांगायला गेलो होतो की आता तुम्ही मोजून घ्या म्हणला होता, तर आम्ही मोजून घेतलं आहे आता. तर तुम्ही ते आम्हाला आमचं क्षेत्र देऊन टाका. आता कशाला तुम्ही रोटन हाणतात, किंवा तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखीन मोजा लावून घ्या. तर एवढं म्हणलं की ते म्हणले तुम्हाला काय करायचं, आम्ही काहीच करीत नसतो, देतं नसतं तुम्हाला, आणि जर इथं रानात पाऊल ठेवलं तर जीवच मारतो तुम्हाला आम्ही. मग जीव मारतो ना असं म्हणताच त्यांनी वडिलाला आणि चुलत्याला लगेच हाणायला सुरू केलं. हे आमच्या शेतीतलं प्रकरण आहे. 3 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे. हा प्रकरण आम्ही मोजणी करून घेतलेला आहे. शासकीय मोजा लावून मोजणी करून घेतल्यानंतर त्यांच्याकडं आमचं 1 एकर क्षेत्र निघतं आहे. 1 एकर क्षेत्र निघत असताना त्यांनी सोयाबीन काढताना ते देतो बोलले. त्यानंतर मग आता आम्ही त्यांना म्हणलं बा तुम्ही त्यावेळेस देतो म्हणले, आता का द्यायनात, म्हणून आम्ही त्यांना अडवायला गेलो. किंवा आमचे जेवढं क्षेत्र आम्हाला आलं आहे तेवढ्यामध्ये तुम्ही नांगर घालू नका, पेरणी करू नका. त्यानंतर मग त्यांनी आम्हाला डायरेक्ट हाणमार सुरू केली.